संध्याकाळी 10-11चा टाइम झालेला होता आणि एका तरुणाच्या फोनवर एका जणाचा कॉल आला आणि कॉल आल्यानंतर त्या तरुणाने तो कॉल उचलला, कानाला लावला, तर समोरून आवाज आला, काय करतोस, काय करत आहेस, जेवण वगैरे झालं का? ते म्हणे हो सगळ्या गोष्टी झाला, आता झोपायची तयारी करत आहे. तर मात्र समोरून आवाज आला की तुला एकट्याला बरी झोप येते, मला तर झोप येतच नाही. आता समोरून येणारा जो आवाज होता तो एका महिलेचा होता आणि अगदी गोड आवाजामध्ये ती महिला या तरुणाला बोलू लागली. आता बोलता बोलता त्या तरुणाला असं काही बोलली की त्या तरुणाला म्हणली, मला आज झोपच येत नाही आहे, तू जर माझ्याजवळ आला तर मला निवांत झोप लागेल. पण मात्र संध्याकाळचे 10-11 वाजलेले आहेत आणि एवढ्या दूर कसं यावं, कारण की ती तरुणी या तरुणापासून 70 किलोमीटर लांब अंतरावर राहत होती. पण मात्र आता त्या तरुणाला जास्तच नशा चढलेली होती आणि त्याला ते 70 किलोमीटर अंतर काहीही वाटत नव्हतं. तो म्हणला, तू काहीही काळजी करू नको, पुढच्या 1 ते 2 तासामध्ये मी तुझ्यापर्यंत पोहोचतो आणि रात्र तुझ्यासोबत घालवतो. जेव्हा हा तरुण तिला भेटायसाठी 70 किलोमीटर दूर गेला तेव्हा एक धक्कादायक प्रकार घडला. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा इस्लामपूर या ठिकाणी घडलेली. या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती आणि ती महिला विवाहित होती, तिचं लग्न झालेलं होतं. पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटत नसल्यामुळं तिनं तिच्या नवऱ्याला घटस्फोट दिलेला होता आणि घटस्फोट देऊन ती महिला तिच्या एका वेगळ्या ठिकाणी एका गावामध्ये या इस्लामपूरच्या ठिकाणी राहत होती. आणि राहत असताना तिला मात्र एका तरुणाबरोबर प्रेमसुद्धा झालेलं होतं आणि मागच्या 7 महिन्यांपासून ती महिला त्या तरुणाच्या संपर्कात होती. मग नेहमीप्रमाणे ती त्या तरुणाला भेटायची, बोलायची, सगळं काही करायची. मग त्याप्रमाणे त्या महिलेनं त्या तरुणाला एक दिवस असंच फोन केलं, संध्याकाळी भेटण्यासाठी बोलवलं. आता 70 किलोमीटरचं अंतर होतं आणि तो जो तरुण आहे तो कमरुल नावाचा होता आणि कमरुल नावाचा तरुण 70 किलोमीटर लांब त्या विवाहित महिलेला भेटण्यासाठी गेला होता. तो म्हणजे ती ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये राहत होती त्या ठिकाणी. आता 70 किलोमीटरचं अंतर पार करण्यामध्ये त्याला 1.5-2 तास निघून गेलेले होते. संध्याकाळचे 12-1च्या दरम्यान टाईम झालेला होता आणि अशा मध्यरात्री तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या महिलेच्या घरामध्ये घुसला. आता महिलेच्या घरामध्ये घुसल्यानंतर तो त्या महिलेबरोबर रात्र घालवण्याचे स्वप्न तिच्यासोबत पाहू लागला, सगळं काही करण्याच्या तयारीत होता. पण मात्र त्याला कोणीतरी त्या घरामध्ये घुसताना पाहिलं होतं आणि त्याची चर्चा गावामध्ये आजूबाजूच्या लोकांमध्ये सुरू झालेली होती. लोकांना वाटलं गावामध्ये चोर आलाय आणि या घरामध्ये घुसलाय. म्हणून त्या गावकऱ्यांनी काय केलं, तात्काळ 112 नंबरवर फोन केला, पोलिसांना बोलून घेतलं आणि पोलीस घटनास्थळी आल्यानंतर तो जो तरुण होता त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला बेदम मारहाण त्या ठिकाणी केली. चोर चोर म्हणून गावकऱ्यांनी सुद्धा मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्या तरुणाला चोर म्हणून थेट पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलं आणि पोलीस ठाण्यामध्ये नेल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. कसून चौकशी केल्यानंतर दुसरंच प्रकरण समोर आलं की तो तरुण या महिलेच्या प्रेमात पडला होता आणि तिच्यासोबत रात्र घालवण्यासाठी तो या ठिकाणी आलेला होता. जेव्हा पोलिसांनी हे सगळं प्रकरण काय आहे, कसं घडलं हे विचारलं तेव्हा पोलिसांना एक अजूनच मोठा धक्का बसला. कारण की ही जी महिला आहे तिचं लग्न 2018 मध्ये झालेलं होतं. पण काही कारणास्तव तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जमलं नाही, म्हणून तिनं तिच्या नवऱ्याला सोडून दिलं होतं आणि ती एकटीच त्या परिसरामध्ये राहायची. आणि याच परिसरामध्ये राहत असताना तिची ओळख एका तरुणाबरोबर झालेली होती. त्या तरुणाच्या ती संपर्कात होती. आता त्या तरुणाच्या संपर्कात होती, त्याच्यासोबत सुद्धा अशा पद्धतीनं सगळं काय करू लागली, भेटू लागली, बोलू लागली. पण मात्र तो जो तरुण होता त्या तरुणाचं मन या महिलेबरोबर भरलेलं होतं. म्हणून त्या तरुणानं या महिलेला सोडून दिलं होतं आणि सोडून दिल्यानंतर हिला काही तो भेटत नव्हता, बोलत नव्हता, काहीही करत नव्हता. त्यानं त्याचं वेगळं आयुष्य चालू केलेलं होतं. पण मात्र जाता जाता त्या तरुणाने
तिचा मोबाईल नंबर एका दुसऱ्या तरुणाला दिला आणि त्या तरुणाचं नाव कमरुल होतं. मग तोच कमरुल नावाचा तरुण या महिलेच्या प्रेमात पडला, हिच्यासोबत संपर्कात आला आणि गेली 7 महिने या दोघांचं अशाच पद्धतीनं चालू होतं, अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली. आता पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनेची चौकशी चालू केली. याच्यामध्ये हा खरंच किती दोषी आहे, काय आहे, हा चोर आहे नाही आहे, म्हणून मात्र याच्यावर आता काय कारवाई करावी, काय नाही करावी, गावकऱ्यामध्ये तर चर्चा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अशा पद्धतीची घटना उत्तर प्रदेशच्या या इस्लामपूर गावामध्ये घडलेली आहे आणि अशा पद्धतीनं त्या तरुणाला त्या महिलेनं फसवलं, नाही फसवलं. तिचं लग्न झालेलं होतं पण तिला आता तरुणांचा रात लागला होता, पण हा तरुण तिच्यामुळं जेलमध्ये सुद्धा गेलेला होता. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, काय होत आहेत, लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याच्यामुळं लोक गावकऱ्यांनी त्याला पोलीस स्टेशनमध्ये दिलं म्हणून ही सगळीकडे बातमी प्रसारित झाली आणि त्याच्याच आधारे आम्ही तुम्हाला ही घटना सांगितली. या संपूर्ण घटनेवर, प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.